छगन भुजबळांसह 6 मंत्री आज घेणार लक्ष्मण हाकेंची भेट। उपोषण मागे घेण्याची विनंती करणार। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोवर उपोषण मागे घेणार नाही। सगळे सोयरेंच्या हरकतींबाबत सरकारनं काय केलं हे कळावं, लक्ष्मण हाकेंची मागणी। खोटे कुणबी दाखले देणाऱ्यांवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। भुजबळांची माहिती, तर एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल, मनोज जरांगेंचा इशारा। विधानसभा निवडणुकीत फायदा होईल अशा शहरांना विधान परिषदेत भाजप संधी देणार। कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा। कुणी कितीही शड्डू ठोकले तरी जिल्ह्याचे राजकारण आपण आणि शिवेंद्र राजेच करणार। साताऱ्यामधल्या आभार मेळाव्यात उदयनराजेंचं विरोधकांना खुलं आव्हान। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती, महामार्गाच्या फेराखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। जनतेवरती प्रकल्प लादणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। नीटचा घोळ सुरू असतानाच देशात पेपरफुटी विरोधी कायदा लागू, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी। कठोर शिक्षा, दंड आणि बंदीची तरतूद। बीएमएस, बीबीए आणि बीसीए या अभ्यासक्रमांचे प्रवेश 2 महिने लांबण्याची शक्यता। सरकार आणखी एक सीईटी घेण्याच्या तयारीत। पुणे महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये चोरटे शिरले, जंगली महाराज रोडवरची घटना, चोरट्यांचा शोध सुरू। मुंबई मेट्रो 3ची अंतिम टप्प्यातली चाचणी सुरू, ॲक्वालाईन मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिकमध्ये दाखल होणार, नाशिककरांच्या वतीनं पालखीचं होणार स्वागत। T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8मध्ये आज भारत आणि बांगलादेश आमने-सामने। अँटिग्वाच्या मैदानामध्ये आशियाई संघ भिडणार, बांगलादेशला हरवल्यास भारताचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म। कोकणासह परभणी, बुलढाणा आणि भंडाऱ्यात पावसाची हजेरी। मुंबई शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होणार, तर नागपुरात मान्सून दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।